सरकार स्थापन करण्यामध्ये नेमका अडथळा काय येतोय, अडचण काय येतीये आणि एकनाथ शिंदे यांची नेमकी भूमिका तरी काय? या सगळ्यांच्या चर्चा जर आपण पाहिल्या तर याच्यामध्ये वेगवेगळे अर्थ, तथ्य आणि वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. पण याच्यातलं खरं कारण काय? आणि या कारणाचा शोध घेत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा आणि थोडासा वेगळा प्रश्न असा उपस्थित होतोय, की देवेंद्र फडणवीस हे जरी मुख्यमंत्री होत असले, तरी उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सेनेकडून नेमके कोण होणार, कोणती नावं पुढे येणार, याबाबत चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे यांची जी काही सध्याची भूमिका आहे, ती अशी बोलली जाते, की उपमुख्यमंत्रीपद आम्ही घेतोय. आमचा एक नेता त्यामध्ये असणार आहे. पण स्वतः एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदी यायला कुठेतरी नकार देत आहेत. ते तयार नाही आहे, अशी चर्चा आहे. आता खरं तर असं पाहायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा याच्यामध्ये काहीही रोल असायला पाहिजे नाही. म्हणजे एकनाथ शिंदे कोणाला उपमुख्यमंत्री करतील हा त्यांचा व्यक्तिशः निर्णय, त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक निर्णय असला तरीही कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष हट्ट धरून बसली आहे, की उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांनीच यावं. आता खरं तर एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री का व्हावं आणि ते जर उपमुख्यमंत्री म्हणून पुढे आले नाही किंवा पद स्वीकारलं नाही तर नेमक्या अडचणी काय येणार आणि त्या सगळ्या अडचणीचा जो काही तोटा आहे, फटका आहे, तो भारतीय जनता पक्षाला कसा बसणार? या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. अर्थात अजूनही तुम्ही आपल्या महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपलं बेल आयकॉनचं बटन दाबा. आता जेव्हा या विषयाकडे आपण थोडंसं एक वेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहायचा विचार केला, तर मुळातच जे काही सध्या चालू आहे, म्हणजे अर्थात पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली असली तरीही नाराजी नाट्य अर्थातच पाहायला मिळतंय. ते त्यांच्या गावाकडे गेले. त्यामुळे ज्या काही बैठका नियोजित होत्या त्याही रद्द कराव्या लागल्या. या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे एक नाराजीचा सूर शिंदे गटातून ऐकायला येतोय. म्हणजे कालच जर भरत गोगावले यांचंही जर आपण स्टेटमेंट पाहिलं तर तेही म्हणताय, की गृहमंत्रीपद सोबत म्हणजे उपमुख्यमंत्री पदासोबत गृहमंत्री पद जर आम्हाला पाहिजे असेल तर यात चुकीची अपेक्षा काय? ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे आहे खरं तर पाहायला गेलं तर. मुळात प्रश्न आहे, की उपमुख्यमंत्रीपदी जर शिंदे गटाला एखादा उमेदवार द्यायचा आहे, अर्थात त्यामध्ये त्यांच्याकडे काही नावे आहेत, म्हणजे दादा भुसे आहेत, त्यानंतर शंभूराज देसाई आहेत, त्याच्यानंतर काही ठिकाणी शिरसाट यांचंही नाव घेण्यात येतंय. पण या सगळ्या पाठीमागे भारतीय जनता पक्षाचा एक असा दृष्टिकोन किंवा हट्ट म्हणता येईल किंवा असं एक त्यांची मागणी म्हणता येईल, की एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्रीपदी यावं. याच्या पाठीमागची कारणं काय? तर जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही, तर पहिली गोष्ट अशी समोर येते, की गेल्या 2.5 वर्षा अगोदरचा जर विचार केला, तर देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री राहिले नेते. ते संघटनेच्या पातळीवर बाकीच्या गोष्टींचा विचार करून किंवा पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून, पक्षाचा आदेश मानून स्वतः उपमुख्यमंत्री झाले होते. अर्थात त्यांच्या मनाची पसंती त्याला नव्हती, तरीही ते झाले. आता जर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असताना आता जेव्हा सत्ता बदलेल, तेव्हा ते उपमुख्यमंत्री पदावर आले नाही, तर समीकरण थोडेसे वेगळे होतील आणि यामध्ये कुठे ना कुठे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचं जे काही एक चित्र आहे, ते वेगळ्या पद्धतीनं पुढे येऊ शकतं आणि ते भारतीय जनता पक्षाला अपेक्षित नाही किंवा ते त्यांना स्वीकारण्यासारखं नाही आहे. यातलं दुसरं कारण अत्यंत महत्त्वाचं वाटतं, कारण की मुळातच एकनाथ शिंदे यांचं जे काही म्हणणं आहे, की उपमुख्यमंत्री आम्ही देऊ, पण मी स्वतः उपमुख्यमंत्री होणार नाही. याच्या पाठीमागची कारणं काय? तर जसं बाळासाहेब ठाकरे यांचं गणित होतं, की किंग मेकर व्हायचं किंवा आपले जे काही आमदार आहेत, त्या आमदारांना संधी द्यायची आणि स्वतः मात्र सगळ्या ठिकाणी लक्ष घालायचं, संघटना वाढवायची. असा एक जो त्यांचा एक काम करण्याची अशी जी काही पद्धत होती, तीच पद्धत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचं हे बोललं जातंय. कदाचित या पाठीमागे त्यांचा दृष्टिकोन असा असल्याचं बोललं जातंय. जर असं झालं तर भारतीय जनता पक्षाला ते परवडणारं नाही. कारण साहजिकच एकनाथ शिंदे यांचं जे काही नाव आहे, त्यांचं जे काही वलय आहे ते आपोआपच वाढेल. कारण किंगमेकरच्या भूमिकेत येणं आणि सरकारमध्ये सहभागी होणे या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि जेव्हा तुम्ही किंगमेकरच्या भूमिकेत येता, संघटन पातळी वाढवण्यासाठी संघटनात्मक दृष्टिकोन ठेवून जेव्हा तुम्ही ग्राउंड लेव्हलला काम करण्यासाठी बाहेर निघता, तेव्हा ही गोष्ट थोड्याशा वेगळ्या अर्थानं पाहिली जाते आणि ती सगळ्यात जास्त कोणाला डॅमेज करेल, तर ती भारतीय जनता पक्षाला डॅमेज करेल. कारण आता जे काही निगोशिएबल पातळीवर जर आपण पाहिलं तर दोघेही समान पातळीवर आहे का?
असा एक मुद्दा त्यातला आहे. पण जेव्हा उपमुख्यमंत्री न होता ते बाहेर पडतील आणि किंगमेकरच्या भूमिकेत येतील, तेव्हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे हे कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष म्हणा किंवा मग देवेंद्र फडणवीस म्हणा यांच्या थोड्याशा वरतीच जातील आणि त्याचा फटका साहजिकच ती शिंदे सेनेसाठी अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची गोष्ट ठरेल. जे काही समीकरण ते बदलू पाहता याच्यामध्ये अत्यंत एक वेगळी गोष्ट ती ठरणार आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अत्यंत ती महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. पण अर्थात ती तितकाच झटका देणारी गोष्ट ठरणार आहे भारतीय जनता पक्षासाठी. त्यामुळे भारतीय जनता पक्ष यासाठी सकारात्मक नाही. याच्यातले जे काही वेगळे पैलू जर आपण पाहिले, लाडकी बहीणचा जो काही इम्पॅक्ट पडला यामध्ये सगळ्यात जास्त जी काही प्रसिद्धी मिळाली ती एकनाथ शिंदे यांना मिळाली आणि ते जर आता बाहेर निघाले तर एक वेगळा डॅमेज जो आहे तो सहन करावा लागू शकतो भारतीय जनता पक्षाला. त्यानंतर मराठा चेहरा जे आहे, मराठा चेहरा जर मंत्रिमंडळातून बाहेर पडला म्हणजे शिंदेंकडे पाहण्याचा एक जो दृष्टिकोन आहे, म्हणजे गेल्या 1.5 वर्षापासून ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिका असतील किंवा आंदोलन ते ज्या पद्धतीनं डील करतायत त्यासोबत ते जर आपण पाहिलं आणि तोच चेहरा जर बाहेर गेला तर भारतीय जनता पक्षासाठी मराठा समाजाचा रोषही एक वेगळ्या पद्धतीनं चिंतेची बाब त्यांच्यासाठी ठरू शकते. त्यामुळेच हे 3-4 जर आपण मुद्दे पाहिले म्हणजे याच्यामध्ये आणखी 1-2 मुद्दे जर आपण घेतले तर तेही अत्यंत महत्त्वाचे ठरतील. पण जर मुख्य मुद्दे जर पाहायचे झाले तर हे 2-3 मुद्दे जे आहेत ते अत्यंत डॅमेज करणारे ठरू शकतील भारतीय जनता पक्षाला आणि मुळातच शिंदे सेनेला भारतीय जनता पक्षापेक्षा मोठं होऊ देणं हे कदाचित कोणत्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला पटणारं नसणार आहे, अशी चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे जर उपमुख्यमंत्री झाले नाही, तर सगळ्यात जास्त झटका तो कोणाला असणार आहे, तर तो भारतीय जनता पक्षाला असू शकतो, अशीही चर्चा आहे. आता खरोखरच ते जर बाहेर निघाले, उपमुख्यमंत्री झाले नाही, तर जे काही गणितं तयार होतील, जे काही समीकरणं बदलतील, त्याचा खरोखरच फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.